मधून परत घेतलेला नाही, अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही। फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत। असल्या प्रकारची कुठलीही स्क्रुटिनी न करता आम्ही असल्या प्रकारची मी आपल्याला त्या संदर्भातली माहिती ही मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला 77,000 पेक्षा अधिक महिला या अपात्र झालेल्या होत्या। ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये केली त्याही वेळेला 1 लाखापेक्षा झाल्या होत्या। ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, ही काही निवडणुकीनंतर चालू केलेली नाही। आता आरटीओच्या माध्यमातून जशी स्क्रुटिनी करताय कडक अशी त्या काळात न करता सरसकट लाभ दिले। त्या काळामध्ये दादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील हे सांगत होते की कुठलीही महिला त्यापासून वंचित राहणार नाही। प्रत्यक्षात आता मात्र सरकार स्क्रुटिनी आणि जास्तीत जास्त महिला मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत। या आधी सुद्धा 2-2.5 लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत, पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही। आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आताच ही स्क्रुटिनी चालू केली आहे। ऑक्टोबरमध्ये पण झालेली आहे, डिसेंबरमध्ये पण झाली। लाडक्या बहिणी अतिशय खुश, यादीत नाव आलेलं आहे, परंतु या 2 चुका केल्यामुळं तुमचं नाव यादीत आलेलं नाही। तुमचं नाव यादीत कसं आलेलं आहे की नाही कसं चेक करायचं 2 मिनिटात व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। सगळ्यात मोठी बातमी, लाडक्या बहिणींना 21 रुपये वाटप सुरू, 10वा आणि 11वा हप्ता सुद्धा वाटप होणार। लाडक्या बहिणी अतिशय आनंदी झालेल्या आहेत, कारण 2 ते 3 गिफ्ट आणि नवीन योजना सुद्धा लाडक्या बहिणींसाठी सुरू होणार। ती कोणती आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कृपया करून तुम्ही आता आपला जिल्हा आणि आपली बँक कोणती आहे ते कमेंट सेक्शनमध्ये पटापट कमेंट करा। बघा, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। जे जिल्हा आणि त्यांची बँक कमेंट सेक्शनमध्ये करतील त्यांना मी रिप्लायमध्ये खूप महत्त्वाचे अपडेट देणार आहे, त्यामुळे लक्षात घ्या। आधी चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। खूप महत्त्वाच्या 3 अपडेट्स आता आलेले आहेत। हो, 3 अपडेट्स। लाडक्या बहिणींनो तयार रहा। आज तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपये सोबतच 2400 रुपये सोबतच लाडक्या बहिणींना आता जे काही गिफ्ट आहे ते सुद्धा मिळणार आहे। भरपूर लाडक्या बहिणींना 1 लाख रुपये सुद्धा मिळणार आहेत। कसं मिळणार आहेत मी सांगतो। आणि भरपूर लाडक्या बहिणींना 2.5 लाख रुपये सुद्धा मिळणार आहेत। कुठल्या योजनेअंतर्गत हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। अगदी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच माहिती मिळणार आहे। तर चला बघा, आताच दिलेल्या माहितीनुसार 5 मिनिटापूर्वी आलेला जो महत्त्वाची अपडेट आहे, सकाळ सकाळ आपल्याकडे महत्त्वाची अपडेट आलेली आहे। झालेल्या बैठकीमध्ये, काल उशिरापर्यंत रात्री झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला। लाडक्या बहिणींना आजपासून 2100 रुपयांचा हप्ता वाटप करू। त्यासाठी जी यादी लागणार आहे ती यादी आलेली आहे, परंतु यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे कसं पाहायचं, किंवा तुमचं नाव नसेल तर ते यादीत नाव कसं आणायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सरकारनं एक मोठा निर्णय घेतला अर्ज पडताळणीचा, त्यामुळं याच्यामध्ये लाखो बहिणी बाद झालेल्या आहेत। जवळपास 9 ते 10 लाख लाडक्या बहिणी काल 2 दिवसामध्ये बाद झाल्याचा आपल्याला काही मीडियातून रिपोर्टमधून आपल्याला समजलेलं आहे। त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची अपडेट, जर तुम्हाला बाद व्हायचं नसेल तर तुम्हाला काही महत्त्वाची कामं करावी लागणार आहेत, कारण एप्रिलचा हप्ता खूप महत्त्वाचा आहे। एप्रिलच्या हप्त्यामध्येच सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे अर्ज पडताळणीचं आहे। यानंतर तुम्हाला वर्षभर अर्ज पडताळणी होणार नाही, त्यामुळं इथं तुमचा जर एप्रिलच्या हप्त्याच्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर वर्षभर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, गडबड करायची नाही। जे गडबड करतील त्यांना 100% तिथं यादीतून बाहेर काढलं जाईल, आणि असं मला नको आहे। जेवढे आपली यूट्यूब फॅमिली आहे त्या सगळ्यांना पैसे यावे अशी माझी स्वतःची एक चांगली विनंती आहे तुम्हाला की व्हिडिओ संपूर्ण पहा। ज्या लाडक्या बहिणींचे मागचे हप्ते राहिलेले असतील, मार्च असतील, फेब्रुवारी असतील, त्यांचे 3000 रुपये मागचे रखडलेले हप्ते सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। त्यासाठी सुद्धा काय करावं लागणार आहे सांगतो। बघा, अर्ज पडताळणीमध्ये तुमच्याकडून प्रामुख्यानं
4 डॉक्युमेंट मागितले जातात, 4 कागदपत्र मागितले जातात. पहिलं म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक. ज्यावेळेस तुम्ही बँकेत जाताय त्यावेळेस बँकेतलं पासबुक एकदा नीट बघा. आपले बँक अकाउंट तर चालू आहे ना, कारण 1 एप्रिलपासून भरपूर लाडक्या बहिणींचं बँक अकाउंट बंद झालेलं आहे. कोणाकोणाचं आधार कार्ड अनलिंक झालेलं आहे. आधार कार्ड अपडेट नसल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळं आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन चेक करायचं आहे, नाव वगैरे सगळं सेम आहे ना, स्पेलिंग बरोबर आहे का, तुमची बर्थ डेट त्याच्यावरती बरोबर आहे का. नसेल तर आजच आधार कार्ड आपल्या जवळच्या आधार सेंटरमध्ये किंवा माही सेवा केंद्रामध्ये तुम्ही अपडेट करून घ्यायचं आहे आणि आजच लगेच सकाळ जाऊन बँकेत ते जमा करायचं आहे. अन्यथा तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. लक्षात घ्या, DBT करताना आधार कार्ड हे डॉक्युमेंट खूप महत्त्वाचं असतं. आधार कार्ड थ्रूच तुम्हाला बँकेत पैसे येत असतात. त्यामुळं ते खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आत्ताच ते महत्त्वाचं काम तुम्हाला करणं आहे. दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड. रेशन कार्डवाल्या लाडक्या बहिणींनाच आता पैसे मिळणार. तुम्ही म्हणत असाल माझ्याकडे तर रेशन कार्ड आहे, ते तसलं रेशन कार्ड नाही. आता ते तुमचं नाव ऑनलाईन पद्धतीने त्यांना दिसलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला EKYC केलेली पाहिजे. 1 एप्रिल नंतर या महिन्यात ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केलेली असेल अशाच लाडक्या बहिणींना आम्ही हप्ता देणार आहोत, कारण अशाच लाडक्या बहिणी अर्ज पडताळणीमध्ये पात्र होतील असं सुद्धा सरकारचं म्हणणं आलेलं आहे. कारण अर्ज पडताळणी एप्रिल महिन्यापासून सुरुवात झालेली आहे. मागचं आता मार्चपर्यंत आर्थिक वर्ष संपलं, नवीन वर्ष सुरू झालं. त्यामुळं सरकारची धोरण नवीन आहेत. ज्या लाडक्या बहिणीकडे आता पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल अशाच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल, तो पण 21 रुपये. बघा, अर्ज पडताळणीचं चालू आहे, परंतु शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्डसाठी तपासणी सुरू आहे. कोणती लाडकी बहीण आता हयात आहे किंवा कुणाचं लग्न झालं आहे, कोण रेशन कार्डमधून बाद झालं आहे सदस्य, कुणाची सून आलेली आहे तर तिचं नाव ॲड झालं आहे, कुणाची मुलगी लग्न करून गेलं तर तिचं नाव काढलं आहे, कोण पात्र आहेत. कारण तुम्हाला माहिती आहे एका घरात एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2च लाडक्या बहिणी पात्र आहेत. परंतु झालं आहे असं की रेशन कार्डवरती जुनी नाव असल्यामुळं भरपूर लोक त्याच्या नावाखाली लाभ घेत आहेत. त्यामुळं ते रेशन कार्डची EKYC केल्याशिवाय तुमचं नाव यादीत येणार नाही. तिसरं आणि महत्त्वाचं डॉक्युमेंट ते म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला. भरपूर लाडक्या बहिणी आता जवळपास 9 हप्ते आपल्याला आलेले आहेत. 9 महिन्यानंतर भरपूर लाडक्या बहिणी सक्षम झालेल्या आहेत. सक्षम झालेल्या आहेत म्हणजे काय, तर भरपूर लाडक्या बहिणींचं उत्पन्न आता 2.5 लाखांच्या वर 5 लाखापर्यंत गेलेलं आहे. आणि सरकारचं आता असं म्हणणं आलं आहे की ज्या लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना आता या योजनेची गरज उरलेली नाही. अशा लाडक्या बहिणींना आपण योजनेतून बाहेर काढणार आहोत आणि ज्या उरलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आपण ही किशे देऊन त्यांना अजून सक्षम करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न वाढलं आहे त्यांना काही तिथं आता लाभ नाही. त्यामुळे हे 3 डॉक्युमेंट, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड आणि आधार कार्ड आणि तुमचं पॅन कार्ड, ह्या महत्त्वाच्या 4 गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला अर्ज पडताळणी ज्यावेळेस होईल तरच तुम्हाला त्या यादीमध्ये नाव तुम्हाला टाकतात येणार आहे. अन्यथा तुमचं नाव बाहेर काढण्यात येईल. सोबत गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे तसेच होणार आहेत. जर तुमचं गॅस कनेक्शनची EKYC नसेल तर तुम्हाला यातून बाहेर काढलं जाणार आहे. आता ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या सगळ्यांना शेअर करा. कोणत्या जिल्ह्यापासून वाटप होणार आज आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आणि कोणत्या बँकेत, तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला मी सांगणार आहे तुमच्या जिल्ह्यात येणार आहे का नाही, तुमच्या बँकेत पैसे पडणार आहेत का नाही, हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. आता तुमचं नाव यादीत आहे का नाही कसं चेक करायचं, तर तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला यादी लागलेली दिसेल, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता. किंवा तुमची जी अंगणवाडी का आहे तिथं जाऊन अंगणवाडी सेविकांकडे ती यादी आलेली असते, तर तिथं तुम्ही सुद्धा तुमचं नाव आलेलं आहे का हे चेक करू शकता. आणि एकदा वेबसाईटला लॉग इन करून बघा, तिथं तुम्हाला काही प्रॉब्लेम तर दिसत नाही ना, लॉग इन केल्यावर तुमचं अकाउंट कॅन्सल वगैरे झालेलं नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी करता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.